हर हर महादेव. खूप छान पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि तुमचा जो मेसेज होता तो मेसेज बघून आम्ही सुद्धा आमचा क्लब तिथे उपस्थित राहिलेला आहे. तर मित्रांनो खूप कठीण आहे हे काम, पण एकदा मावळे एकत्र आलेत ना 100% हे असलं काम आहे ना होऊन जातो. पावसाच्या साईडला एक दगड फोडलेला आहे त्या बाजूचा. जाता जाता करावं एवढं काम. सह्याद्रीच्या वाघाचा या घ्यावा राम राम. या ठिकाणी दगड कोसळलेली आणि हा एकदम चांगला रस्ता झालेला आहे आता. तर मित्रांनो आता आपण दातेगडावर आलेलो आहे. पाहू शकता माझ्या पाठीमागे हा तुम्ही दातेगड आणि या ठिकाणी दगड कोसळलेली. तर तीच दगड आपण साईडला करण्यासाठी आलेलो. तर काही मावळे या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्ही हे या विविध गावातून आलेले आहेत. तर आपण त्यांची माहिती जाणून घेऊया. तर दादा तुमचं गाव कोणतं? नमस्कार, मी रोहन कदम, माझं गाव कोरानगर. तुमचं? नमस्कार, मी शुभम कदम, माझं गाव कोयनगर. नमस्कार, मी मात संगपाळ, राणा सुरू. नमस्कार, मी श्रेयांश पवार, गाव नवा रस्ता. नमस्कार, मी आविष्कार जाधव, गाव आडवळ. नमस्कार, मी गाव नाडू. नमस्कार, माझं नाव हर्षद पत्नी गाव पिंपरी. नमस्कार, माझं नाव गौरव पटणी गाव. तर मित्रांनो आपण एक पोस्ट टाकलेली इंस्टाला. तर बघू शकता एवढेच मावळे माझ्या पाठीमागे उभे आहेत ते. आणि खरंच नुसतं फिरणं हे महत्वाचं नाही. स्वराज्यासाठी जे गड किल्ले देखील उभे केलेले आहेत महाराजांनी, त्याचं देखील पावित्र्य राखणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि त्याची पडझड देखील राखणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचं काम आम्ही करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. तर चला मग आता आपण ऑन द स्पॉट त्या जागेवर जाऊया आणि मोहीम फत्ते करून घेऊया. धर्मासाठी झुंजावे, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपले, राज्य आपले, देशद्रोही तुझे कुत्ते, देशद्रोही तुझे कुत्ते, मारो निघालावे परते, मारून निघालावे परते, देवदास पावती पत्ते, देवदास पावती पत्ते, या धरती संशयो नाही, धरती संशयो नाही, देव मस्तकी धरावा, देव मस्तकी धरावा, अवघात कल्लोळ करावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा, मुलुक पडवावा की बुडवावा, धर्म संस्थापनेसाठी, धर्म संस्थापनेसाठी, पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय. मित्रांनो इथं आलेल्या पर्यटकांची गाडी अडकली आणि तीच काढायला आम्ही मदत करतोय. माग 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 टाकलं. तर मंडळी ही सुरुवात आहे गडासाठी, इतिहासासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी. तर चला मग गड वाचूया, इतिहास वाचूया आणि हा आपल्या तालुक्यातला दातेगड आपली नैतिक जबाबदारी आहे. आज आपण एक दगड बाजूला करतोय, उद्या कदाचित कुणीतरी या वाटेवरून येईल आणि अभिमानाने म्हणेल हा गड आपल्या मावळ्यांनी जपला आहे. तर मित्रांनो प्रत्येक मावळे हे उत्साहामध्ये आहेत. खूप वारा आहे. इतक्या वर्ष या गडानं ऊन वारा पाऊस हा सोसलेला आहे. ढासळतोय. आज इथं भरपूर लोक येतात फोटो व्हिडिओ काढण्यासाठी, पण आज आलेला हा मावळा हा फोटो व्हिडिओ काढण्यासाठी नाही आला. तो आलाय फक्त एका कारणासाठी, तो म्हणजे आपला हा दातेगड वाचवण्यासाठी. इथं मित्रांनो हाताला माती लागते आणि पावसात देखील घाम गळतोय, पण मनात एकच समाधान आहे, आपल्या इतिहासासाठी आपण काहीतरी करतोय. माग पडल असंच वाढायचं सगळ्यांना आता.
हळू थांबा पडेल धरा नीट हा धरा हळू थांबा उलटा अंग फिरल परत. एक काम करा तुम्ही साईडला सरा मग मागच्या इकडे साईडला सरा तुम्ही जावा आता खाली सगळीजण. नाही खाली जावा सगळीजण खाली जावा. हा थांबा गडबड करू ना थांबा सगळ्यांना येऊ द्या. थांबा ह्याला लागल तुम्ही ओढलं तर हे सगळं इकडे येईल. आता वडा हळू निघणार घेऊ काटा लागेल. थांबा खोल्याचं घालून वडा इथे मध्ये हळू थांबा या थांबा या चला. मित्रांनो आज रविवार असल्यामुळं पर्यटकांची गर्दी खूपच आहे या ठिकाणी आणि त्यामुळं थोडं थांबावं लागतंय काम करताना आपल्याला. आणि जसे पर्यटक येतील तसं काम थांबवून त्यांना घालवावं लागते आणि नंतर मग काम चालू करायला लागते. बस कटवा तिथं आतमध्ये पाऊस आलाय त्यामुळे एक 5 मिनिटं काम थांबवलंय आणि सर्वजण आता रेनकोट वगैरे घालतात. तर मित्रांनो खूप कठीण आहे हे काम पण एकदा मावळे एकत्र आलेत ना 100% हे असलं काम आहे ना होऊन जातं. तर तुम्ही बघू शकता आता पाऊस किती आहे तिकडं. पावसाचा इथला एक दगड फोडलेला आहे त्या बाजूचा आणि आता आपल्याला परत हा एक दगड खाली घ्यायचा आहे आणि ह्या ठिकाणी टाकायचं आहे आपल्याला. तर पाहूया आता किती वेळामध्ये काम होतंय. हर हर महादेव. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला बघून कमेंट केलेली तर पाटणमधली रोड ट्रॅक ना तर क्लबची काही मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दादा काय वाटतंय तुम्हाला? खूप छान पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि तुमचा जो मेसेज होता तो मेसेज बघून आम्ही सुद्धा आमचा क्लब इथे उपस्थित राहिलेला आहे आणि खूप छान प्रकारे मुवमेंट आपली इथे चालू आहे आणि लवकरच आपले सर्व मेंबर्स येतील आय होप. ओके नाव काय तुमचं म्हणाला? जोएल सदामते. तुमचं? आशिष शिंदे, तुषार पवार, प्रणव वाडेकर, विनायक दिसे. तर मित्रांनो आपली टीम एकदम मजबूत बनलेली आहे. बघू शकता माझ्या पाठीमागे एवढी मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चांगल्या पद्धतीने आता या ठिकाणी काम होणार आहे. बघू शकता तुम्ही मगाशी मी दाखवलेला किती मोठा दगड होता हा आणि आता पूर्णपणे या ठिकाणी टाकून काम चालू आहे. जाता जाता करावं एवढं काम. सह्याद्रीच्या वाघाचा या घ्यावा राम राम. सह्याद्रीच्या वाघाचा यो घ्यावा राम राम. गर्व से कहो हम हिंदू है हम हिंदू है. गर्व से कहो हम हिंदू है हम हिंदू है. गर्व से कहो हम हिंदू है हम हिंदू है. गर्व से कहो हम हिंदू है. शिवबाराज द्या वरदान अखंड राहो हिंदुस्तान. शिवराज द्या वरदान अखंड राहो हिंदुस्तान. शिवबाराज द्या वरदान अखंड राहो हिंदुस्तान. शिवराज द्या वरदान अखंड राहो हिंदुस्तान. शिवबाराज द्या वरदान मिटवून टाकू पाकिस्तान. शिवराज मिटवून टाकू पाकिस्तान. शिवबाराज द्या वरदान मिटवून टाकू पाकिस्तान. शिवराज द्या वरदान मिटवून टाकू पाकिस्तान. मावळ्यांनो जाता जाता करावं एवढं काम. 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 सह्याद्रीच्या
वाघाचा या घ्यावा राम राम सह्याद्रीच्या वाघाचा यो घ्यावा राम राम सह्याद्रीच्या छाव्याचा या घ्यावा राम राम सह्याद्रीच्या छाव्याचा यो घ्यावा राम राम विष्णू छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम नम पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो, हा रस्ता आपण केलेला आहे, बघू शकता तुम्ही. या ठिकाणी दरड कोसळलेली आणि हा एकदम चांगला रस्ता झालेला आहे आता. आणि तुम्ही ट्रेक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आता करू शकता. तर मित्रांनो, एक इंस्टाग्रामला आपण पोस्ट टाकलेली आणि त्या पोस्टला मान देऊन ही सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि मित्रांनो, तुम्ही देखील अशी एखादी पोस्ट टाकली तर त्या पोस्टला कमीत कमी आपण ह्या तालुक्यातला आहे तर ह्या तालुक्यातला असल्याची जाण ठेवून तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अवश्य यावे एखाद्या प्रसंगी. धन्यवाद.